हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे आदित्य आणि तुमचं माझ्या सेकंड व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी आणि माझे मित्र 27 डिसेंबरला जयपूरला निघालो आणि आमचा ट्रेनचा प्रवास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही जयपूर स्टेशनला पोहोचलो. तिकडे पोचताच आम्ही दामोदर भवन धर्मशाळामध्ये रूम बुक केली. संध्याकाळी आम्ही छान असा हवामहल बघायला गेलो. हवामहल बघता बघता आम्हाला बाजूलाच सुंदर असा सनसेट बघायला मिळाला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात आम्ही सुंदर असा पापडी चाट आणि गोड चहाने केली. नंतर आम्ही आमेर फोर्टकडे जाण्यासाठी रिक्षा बुक केली. आम्ही 1 ते 1.5 तासानंतर आमेर किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो. थोडं पुढे चालून झाल्यानंतर आम्ही गेटच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. आतमध्ये गेल्यानंतर तिकडे आम्हाला लोकल विक्रेते सुंदर असे शोपीस विकताना दिसले. तिथे तुम्ही बघू शकता खूप काही वस्तू त्यांनी विकायला ठेवल्या आहेत. मस्त अशा छोट्या छोट्या डेकोरेटिव्ह वस्तू आहेत. नंतर आम्ही पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. थोडं पुढे जाताच आम्हाला सुंदर असं म्युझिक ऐकू यायला लागलं. म्युझिक ऐकल्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो. तसे तिथे आम्हाला हत्ती बघायला मिळाले. त्या हत्तीवरती बसून माणसं खाली उतरत होती. तेथेच आम्ही पुढे शीशमहल म्हणजेच काचमहल बघितला. त्या महलावरती सुंदर असे काचेचे नक्षीकाम केलेले आहे. काचमहल बघून झाल्यानंतर आम्ही वरच्या दिशेने गेलो. वरच्या दिशेने चारही बाजूचा व्ह्यू मस्त दिसत होता. तुम्ही इथे बघू शकता व्ह्यू. आमेर फोर्ट बघून झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या फोर्टच्या दिशेने जाण्यास निघालो. नंतर आम्ही नाहरगड किल्ला, मुख्यतः 1734 मध्ये जयपूरचा राजा महाराजा सवाई जयसिंग याने बांधलेला हा किल्ला शहराच्या वरच्या कड्याच्या शिखरावर माघारीचे ठिकाण म्हणून बांधण्यात आला होता.
पुढे आम्ही त्या काळातील राजांनी जी काही शस्त्रे वापरली होती ती त्या संग्रहालयात जतन करून ठेवली होती ते आम्ही बघितले. नंतर आम्ही गलताजी टेम्पलला गेलो. तिथे आम्हाला काही फॉरेनर भेटले. त्याच्यानंतर आम्ही देवीचे दर्शन केले व आम्ही तिथून पुढे निघालो. नंतर आम्ही बिर्ला मंदिरला गेलो. बिर्ला मंदिर हे संपूर्ण संगमरवराचं बनवलेलं आहे. तिथे आम्ही विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं दर्शन करून पुढे गेलो. तेथूनच पुढे आम्ही अल्बर्ट हॉल संग्रहालय बघितले. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जयपूरवरून पुष्करला निघालो. तिथे आम्ही ब्रह्म मंदिर बघितले. ब्रह्म मंदिर बघितल्यानंतर आम्ही पुष्कर सरोवर बघितले. हे सरोवर पंचसरोवरांपैकी एक आहे. हे हिंदूंसाठी एक पवित्र सरोवर आहे. यास तीर्थराजई असे म्हणतात. या सरोवरा सभोवताल सुमारे 500 मंदिरे आहेत. पुष्कर तलाव बघून झाल्यानंतर आम्ही सावित्री माता मंदिराच्या दिशेने जायला सुरुवात केली. इथेही आम्हाला मंदिराच्या चारी बाजूने सुंदर असा व्ह्यू बघायला मिळाला. देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडं खाली उतरताच वाळवंट दिसले. तिथे आम्ही काही फोटो काढले. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी विष्णूच्या मंदिरात जाऊन दर्शन करून आम्ही आमच्या मुंबईच्या प्रवासाला निघालो.